महाराष्ट्रातील तमाम सर्व शेतकरी आणि सर्व शेळी पालक बंधू भगिनींना माझा प्रथम नमस्कार आणि सर्वांचं माझ्या गोट फार्म या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला विषय आहे शेळीपालन आणि फक्त शेळीपालन। तर मित्रांनो बघा, आपला अशा पद्धतीने शेळीपालन व्यवसाय आहे आणि एकदम शून्यातून सुरुवात केलेली आहे शेळीपालनामध्ये। आणि ही शून्यातूनच केलेली सुरुवात आज बघू शकता, विशाल असा खूप मोठा सागर तयार झालेला आहे शेळ्यांचा। तर बघू शकता, इकडे आतमध्ये सुद्धा आपल्या काही शेळ्या आहेत, पलीकडे एक कप्पा आहे, तिकडे काही आपल्या शेळ्या आहेत बघा। तर फक्त आणि फक्त 10 शेळ्यांपासून सुरुवात केली आणि या 10 शेळ्यांच्या सुरुवातीपासून आता जवळजवळ 50 ते 60 शेळ्या झालेल्या आहेत आपल्या सर्व। तर यांचा आपला दिनक्रम मी आजचा सांगत आहे तुम्हाला। सकाळ सकाळ आपल्या शेळ्या या आतमध्ये जाळीमध्ये असतात बघा, ही जाळी आहे याच्यात असतात। तर दिवस उगला की आपण या जाळीतून त्यांना बाहेर काढतो आणि उन्हाला बाहेर असतात बघा, सकाळ सकाळ अशा उन्हाला बाहेर असतात। तर आता ह्या दिसत्यात, ह्या सर्व शेळ्या माझ्या ताण्या आहेत। तर यांना खुराक चारायचा म्हणून यांना बाहेर ठेवलेला आहे, तो आता खुराक या दावणीमध्ये टाकायचा आहे। आणि या बाजूला ज्या शेळ्या माझ्या आतमध्ये आहेत, तर ह्या गामण शेळ्या आहेत, यांना वेगळा खुराक आहे, ताण्या शेळ्यांना वेगळा खुराक आहे। अशा पद्धतीने वेगळा वेगळा खुराक असतो माझा शेळ्यांना। आणि या बाजूला बघा, तिकडं आपले मेल आहेत, तर त्यांनासुद्धा तिकडं खुराक टाकलेला आहे, त्यांनी खुराक खाल्ला आहे बघा तो। तर त्यांनासुद्धा वेगळा खुराक असतो आपला। चला तुम्हाला थोडा जवळ जाऊन दाखवतो। हे बघा, या कप्प्यामध्ये आपले सर्व मेल आहेत आणि त्यांना इकडे वेगळा खुराक होता, तो खुराक मी दिलेला आहे। आणि तर खुराकामध्ये काय असतं आपलं नियोजन दररोजचं, ते आपण आता दाखवणार आहे। तर बघा, हे आतमध्ये सर्व मेल आहेत। तर या बाजूला बघा, हे सर्व आपले मेल आहेत आणि बघा त्यांना खुराक दिलेला आहे आपण। तर हे आपण सेपरेट कप्पे केलेले आहेत, शेळ्यांचे वेगळे, पिल्ल्यांचे वेगळे। तर खुराका संदर्भात आपण बोलणार आहे। तर बघा, आजचा खुराक आहे आपला, दररोजचा खुराक असतो माझा बघा। याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, ही कांडी पेंड आहे आणि ही कांडी पेंड खूपच छान आणि पौष्टिक असते। त्याच्यामध्ये आपण थोडी भाकर पण टाकलेली आहे आणि हे दिसतं, ह्याच्यात ही बाजरी शिजवलेली आहे, बाजरी शिजवलेली आहे आपण। आणि बाजरीमध्ये भुस्सा मिक्सचर केलेला आहे आणि त्याचं हे मिश्रण, हे एवढं टोप भरून आता हे एवढा खुराक आपण आपल्या 10 शेळ्यांना चारणार आहे। तर दीड दिवसचा ह्या ताण्या शेळ्यांसाठी माझा खुराक असतो, शिजवलेली बाजरी, त्याच्यामध्ये भुस्सा मिक्सचर आणि ही कांडी पेंड। तर ही कांडी पेंड आहे ना, 2-4 प्रकारच्या कडधान्यांपासून बनवलेली असते। त्याच्यामध्ये सोयाबीनचं असतंय तुम्हाला सांगतो, परत तुरीचं असतंय, मुगाचा असा कूट वगैरे, त्याचं सर्व मिश्रण कांडी बनवलेली आहे, मकाचं असते। तर अशा पद्धतीनं हा खुराक आहे दर दिवस 10 शेळ्यांसाठी। जवळजवळ हा मोठा टोप आपला असतो, बघू शकता हा टोप 10 शेळ्यासाठी एवढा खुराक आहे। गामण शेळ्यांसाठी वेगळा खुराक आहे। तर शेळीपालनामध्ये खुराक नियोजन खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये घटक आहे।